नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। मुरजी पटेल व मनीष नायर या दोन भावी आमदारांच्या उपस्थितीत के ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना। के ईश्वर फाउंडेशन NGO अंतर्गत अशा आरोग्य केंद्राची स्थापना केली असून न्यूरोथेरपी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथीची आणि मॉडर्न मेडिसिनद्वारे अत्यल्प दरात उपचार तसेच निदान करण्यात येणार आहे। सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे भावी आमदार मनीष नायर यांच्या हस्ते भाजपा नेते मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले। के ईश्वर फाउंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती एम राणीताई वाघमारे यांच्या नेतृत्वात संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्वतोपरी जनकल्याणासाठी कार्यक्रम राबवत आहे। साईधाम गौतम नगर येथे महापालिकेच्या निधीतून के ईश्वर फाउंडेशनचे मार्गदर्शक विद्रोही पत्रकार डॉक्टर राजन माकणीकर यांनी पाठपुरावा करून जनतेचे आरोग्य राखले जावे यासाठी परिसरातील मोकळ्या जागेत व्यायाम करण्याचे उपकरणे जोडले आहेत। याशिवाय अशा आरोग्य केंद्र उभारून अत्यल्प दरात रुग्णांची सेवा केली जाणार आहे। रिपब्लिकन पॅन्थरचे नेते दिवंगत ईश्वर कांबळे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे। सदरील केंद्रात आठवड्यातून 3 दिवस स्त्रीरोग तज्ञ, 3 दिवस नेत्रतज्ञ, 2 दिवस ENT आणि लकवा, हाडाचे व नसबंदी असलेल्या आजाराचे अतिशय कमी खर्चात चष्मा व रोगाचे निदान केले जाणार आहे। आरोग्य केंद्र प्रमुख व फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कुमार यांनी आपल्या अनुभवातून हजारो रुग्णांना न्यूरोथेरपीच्या माध्यमातून बरे केले आहे। NGOच्या माध्यमातून वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, मड व मालाड येथे न्यूरोथेरपी केंद्र मागील 7-8 वर्षापासून चालू आहेत। न्यूरोथेरपी ही आरोग्यदायक कला नवतरुण व तरुणींनी शिकून आपल्या देशात चाललेली हाडे व नसांची दुखी कमी करून स्वतःचं बेरोजगारपण कमी करून स्वावलंबी व निरोगी भारत बनवण्याच्या आमच्या ध्येयात सामील होऊन फ्रँचायझी किंवा प्रशिक्षण घेऊन सहभागी होऊ शकता, असा आशावाद जितेंद्र कुमार यांनी व्यक्त केला आहे। के ईश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून जनहितार्थ बरेच कार्यक्रम राबवले जाणार असून राज्यभर फ्रँचायझी देऊन अल्प दरात फ्रँचायझी घेण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने बॉबी जाधव यांनी केले आहे। शिवसेना उबाटा नेते हनुमंत जाधव, शिवसेना शिंदे गटाचे नेते मनीष नायर, मुरली पटेल भाजपा नेते, वंचितचे नेते उद्धव तलवारे, वैजनाथ गायकवाड, शेकाप नेते हरिभाऊ कांबळे, बजरंग दल कार्यकर्ता लक्ष्मण परमा, RPI संविधान पक्षाचे नेते योगेश गायकवाड, काँग्रेस आहे प्रभाकर बोराडे, गौतम मोरे, RPI आठवले तुकाराम कांबळे, भीमशक्ती लालू कांबळे, लहुजी शक्ती सेना भगवान जाधव, मातंग शक्ती मुस्लिम नेते डॉक्टर अतिकुमार रहमान, पत्रकार डॉक्टर वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी सुमारे 500हून अधिक उपस्थितांचा आयोजकांकडून शाल, पुष्पगुच्छ आणि संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित महासचिव चंद्रकांत घाडगे यांनी केले। MIDC येथील गौतम नगरात हा कार्यक्रम पार पडला। न्यूरोथेरपी प्रशिक्षण वर्ग चालू झाले असून कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर 7400478358 पुन्हा एकदा नंबर ऐका 7400478358 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टर जितेंद्र कुमार यांनी केले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.